हे गाईज आज आम्ही चाललोय इस्कॉन टेम्पलला. तर विचारे मैदानात थांबला असेल सर, निघतो मी. चाय पियायचंय, फक्त चाय पियायचं, नाश्ता करायचा थोडासा आणि चला टेम्पलला. फुल पॉझिटिव्ह आहे, फुल पॉझिटिव्ह. आता आम्ही बेसमेंट मधून चाललोय मंदिरामध्ये. तर आम्ही आताच बेसमेंट मध्ये गाडी लावून आताच आम्ही मंदिरात जातोय. विचारे मंदिरात येऊन पॉझिटिव्ह वाईब वाटते की नाही? फुल पॉझिटिव्ह आहे, फुल पॉझिटिव्ह. तर हाय आलं काय इश्यू असेल कोणाला काही असेल, फक्त एवढी तर 15 मिनिटं वाचलात ना, शप्पथ सांगतो एवढे जे हाय जे लाईफ मध्ये जे प्रॉब्लेम झाला तुमच्या काय चालू असेल ते घरचा का फॅमिली इश्यू का काही सगळं ते एकदम विसरायला होतं. माहिती फक्त मूर्ती बघून बघशील ना राधे कृष्णाची, आय फुल पॉझिटिव्ह आहे. हो, मी सांगतो हा मंदिर जू इस्कॉन अंधेरीवरनं तुम्हाला जवळ पडेल. अंधेरी स्टेशन पासून 20 रुपयाची रिक्षा आहे, ती मारला तर 6 रुपयाची बस सुद्धा तुम्हाला बरोबर इस्कॉनच्या बाहेर सोडेल. बस नंबर आय थिंक 445 काही समथिंग आहे. स्टेशनला आला की तुम्हाला समजेल. तर ज्याने हा मंदिर बघितला नाही प्लीज या आणि नक्की विजिट करा ह्या मंदिरात. आम्हाला शूज नंबर पण बघा काय दिले स्टॉलचा 333 चार्ली. आता आमचं दर्शन झालंय आणि आज काहीच गर्दी नाही, इतकी पण गर्दी नाही. मला मी दाखवू शकतो नाही कोणाची काय ना, मस्त सायलेंट मस्त. पण ती गर्दीची मजा वेगळी आहे इस्कॉन टेम्पल मध्ये. एक वाईबच वेगळी आहे. कॉलेजची पोरं आहेत ना रे. हा बरोबर. बघू शकता आज काहीच गर्दी नाही इतकी. हा विचार आहे, इकडची मजा वेगळी आहे, एकदम शांत. आज व्हिडिओ काढायचे अजून एक मजा आहे की आमच्या तोंडातून शिव्या निघू नाही शकत आहेत. मंदिर झालं जरा शांत. मंदिरात आलं की स्वतःहून निघत नाहीत त्या. वाईफ वेगळी आहे, वाईफ वेगळी आहे, लोक वेगळी आहेत. जसं मंदिरातून आमची गाडीचा टायर पुढे पडला की आमच्या अंगातला शैतान निघाला पाहिजे. पण त्याला नाही काय नाही, घरातून पण लांब आहे, कामावरचं टेन्शन आहे. कामाला तर जॉब पण करतो ना, असं नाही नाईटला मी नाईटला करतो, डेला करतो. तर 8 तास आम्ही पण घासतो. आणि सॅटर्डे तो फ्रायडे कसा जातो, कसा कुठल्या किचकिच मध्ये जातो ना, असे दिवस काढलेच ना रे बाबा. संडेला इथे आलो ना सगळं विसरा. मी तर बोलतो संडे सॅटर्डे संडे ज्याला सुट्टी आहे, संडे ज्याला सुट्टी आहे, एक मंदिरात तरी दररोज जात जा. एक मंदिर नाही तर तुमचा एक असा दिवस ठरवून ठेवा ज्या दिवशी जवळचा मंदिर सुद्धा जाऊन फक्त शांतपैकी बसा. काहीच नाही, काहीच बोलायची गरज नाही, काहीच देवाकडे मागायची गरज. देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. मी फक्त जाऊन शांततात बसा अर्धा तास पण खूप झाला. अर्धा तास बसला बस, सर्व विषयांना तुम्ही घरी येऊन फ्रेश. हा पाठ ह्या ज्या मॅडम आहेत ज्या इस्कॉनसाठी काम करतात, बिचारा कधीपासून लोकांना सांगून दमले आहेत, पण लोक काय मोबाईल ठेवणार नाहीत, कारण त्या लोकांना पण मुमेंट्स कॅप्चर करायचे आहेत. ते बघा, तुम्ही बघू शकता ते काय नाही, ते त्यांचं काम करतात, पण लोकांना आता स्वतःचे मुमेंट्स कॅप्चर करायचे, फोटो काढायचे देवासोबतचे टेम्पल्स. स्टेटस टाकल्याशिवाय त्या लोकांचे फोटो कशी भरणार. तर या मॅडमसाठी पण एक सल्यूट आहे. बोल बोल के थक और आज कम है.
सुबह से लेके शाम तक आप और खड़ा करा और आज लोग भी कम है आपके जैसे। आज थोड़ा कम है, आज थोड़ा कम है बोला करा और संडे आज कम रहे या ज़्यादा रहे, हमको अपनी ड्यूटी करना है। मैं आराम से चलो जाके खड़े रहना है, इतना चिल्लाना नहीं पड़ रहा है। देखिए शाम को कम नहीं से ज़्यादा बढ़ जाएगा। पिक्चर दाखव काय तर। महाभारत कुठून स्टार्ट झालं होतं? रियलिटी महाभारत कुठून स्टार्ट झालं होतं? द्रौपदीचा अपमान झाला होता त्या। मल्टीवर्स सुरुवात झाली मल्टीवर्स लोक जे बोलतात मल्टीवर्स। जर तुम्ही जूच्या इस्कॉन टेम्पलला येत आहे तर जूच्या समोर एक शिव मंदिर आहे, तो नक्की विजिट करा। मी तुम्हाला दाखवतो तो शिव मंदिर विजिट करायला विसरू नका। हा तो शिव मंदिर आहे, जस्ट हा इस्कॉन टेम्पल आहे। या इस्कॉन टेम्पलच्या जस्ट समोर तिथे विचारे उभा आहे, हा शिव मंदिर आहे इस्कॉन जूच्या जस्ट समोर। तर हा विजिट करायला विसरू नका। आता मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आतमधले मंदिर आणि देवांचे सर्व देव दाखवतो आता। तर आम्ही आता जस्ट त्या इस्कॉन जूच्या समोरचा जो शिव मंदिर आहे तिथे आम्ही एंटर केला आहे। तर आता हा शिव मंदिर इस्कॉन जूच्या समोरचा, तो आता आम्ही आलोय, आता चप्पल काढतो इथे। आम्ही चप्पल ठेवलंय आणि हा जो मंदिराचा व्ह्यू आहे तो इस्कॉनचा जो व्ह्यू, जिथे जितका आराम भेटतो तिथे जस्ट समोर हा जो मंदिर आहे तो सुद्धा एकदम भारी, एकदम पीसफुल आणि आतमध्ये एकदम तुम्हाला असं वाटणार साऊथ इंडियन टाय साईडला आलोय आपण। हा मंदिराचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो। हा तो व्ह्यू आहे, एकदम गाववाली फिलिंग येते या मंदिरामध्ये। बघू शकता जस्ट समोर आपल्या शिव मंदिर आहे आणि प्लस बाजूला आपले देव आणि तिकडे हनुमान मंदिराचं हनुमान बजरंगबली सुद्धा आहेत। सो हा व्ह्यू आहे आणि ते विष्णूजी आपले स्वतःच्या अवतार आहेत। सो हा मंदिर विजिट करायला विसरू नका। इस्कॉन जूच्या जस्ट समोर आपले महादेव सुद्धा तुम्हाला आतमध्ये दिसते। महादेवाचं सुंदरसं तिकडे महादेव बसले। तर दोन्ही इस्कॉन आणि इस्कॉनच्या समोरचा जो मंदिर आहे दोन्ही पण बघून झाले असणार, तर जूला यायला विसरू नका भाई। जर तुम्ही इथे येत आहे तर 5 मिनिटं फक्त एक्स्ट्रा चालून तुम्हाला जूला जायचं आहे आणि जूचा पण आनंद घ्या जर तुम्ही येता इथपर्यंत, तर हे विसरू नका। जू तर मॅन्डेटरी आहे इथे। आय्याशी दिखाओ यहाँ पे तो सब है, इधर खाने पीने के लिए सब मिलेगा अपने को, टेंशन मत लो। पर थोड़ा, अरे समोसा गिर गया रे बंटा, समोसा गिर गया। सोसाइटी में आते हो ना? शाम को नहीं किनारा वाला किधर है तो बच्चा दे दो, हे देखो शाम को नहीं चटनी दे दो। शाम को नहीं है कर दिया। चला तर आम्ही आलो जू मध्ये। जू चौपाट दिसणार आहे, इकडे घेऊया बंगले। एक तू घे, वरचा मी घेतो। गेम लाईफ मध्ये सगळं होणार, फक्त वेळ पाहिजे। इकडे घेऊया की इकडे घेऊया? यार चॉइस असा पैसा तसा पैसा येईल तर होना चाहिए बाहेर। एवढ्या आप्पा बड्यामधून बाहेर निघूया आधी।
चला तर आज तुम्हाला आता समुद्राचा व्ह्यू दाखवतो व्ह्यू. तर तुम्ही हे बघू शकता आडनचोट लोक नागडे नागडे पोहतायत. अरे लवड्या साईड बोललो होतो मी मंदिराच्या बाहेर निघालो की आमच्या तोंडाचा टाळा उघडतो. तर हे नागडी नागडी पोरू बघू शकता. हा भडवा मोठा पण आहे. तर हा व्ह्यू चौपाटीचा. हा अक्षय विचारे उडी मारता. यांच्या आईची गाण आहे ना, ह्यांना तोंडात दिला पाहिजे. रामाचं नाव लिहिलंय त्याच्यावरती 10 लोक पाय देणार. सट्टा मोळ्याची पोरं. यांना घोडा नाही ना, येडा गांडीचे नाहीतर काय. व्हिडिओ तर मस्त चालू केली भावेश. ते काकांना काय बोलशील तू? काकांना सांग गांडीत 1 किलो मीठ साठलाय तो काढा आधी नंतर. तो जातो तो उड्या उड्या जातो तो. 1 किलो का एवढा 1.5 किलो एवढा घरी जाऊन वाटतं मीठ म्हणा तुला टायची. काका मीठ टाकला का मीठ. या बाहेर या, हा बाहेर या. मीठ चाटेलो. समुद्रामध्ये पावाला एकदम. हे विचार इकडे. नरम पाव खाणार नरम पाव. तो तेव्हा नरम पाव बघ. हे बाबू पाव काढ बाहेर. पहिली तू पाव. जरा माहित की जड आहे. मिरशन तर झाला आहे गाईच. आता बघू पार्किंग मध्ये जातोय. पार्किंग मध्ये गाडी काढल्यावर निघूया परत घरी. मैदानात काय बक्षीस होते जरा मैदानाचं सेक्शन जरा गरम चाललंय. कालपासून जरा सेक्शन गरम चालू आहे. सेक्शन गरम चाललं. जरा बघू भांडण चालू आहेत. बघू संध्याकाळी आता मैदानात तर होणार बक्षीस आमचं. मैदान म्हणजे आमचं असं आहे ना, काय नाही का तरी तिकडे होतच असतं नुसतं. काय नाही तरी हा याची एड बघतो तो त्याची एड बघतो. आणि ह्याचं काय केलं आणि त्याचं काय केलं. भरपूर टाइमपास आमच्याकडे भरपूर म्हणजे भरपूर. बघू आता पार्किंग मध्ये जातो. फक्त टाइम नाही टाइमपास की यांचं सगळं. अरे कधी कधी एवढं समजत नाही की शूट काय करायचं आहे. त्या हसण्यामध्ये एवढं आम्ही हरवतो ना स्वतःला. अरे बाबा विचारून सोय नाही. बघूया पार्किंग जाऊया आता. आला तर आहे पार्किंग. या याच्यामध्ये आम्ही जास्त शिव्या नाही दिल्यात. मेन बात मंदिरात आलं. मंदिरामध्ये आम्ही सांगू नाही शकत. काय पण डेलीच्या याच्यामध्ये पेक्षा आपलं कमीच आहे शिव्या बिव्या. बघूया कारण का हे आम्ही आलेलो असं एक शांतता वाटण्यासाठी. जीवनातले आमच्या वर खाली लय चालू आहे. त्यासाठी शांत खाली नाही नुसता खालीच चाललं. कारण का काही असेल तुम्हाला प्रॉब्लेम कुठल्याही मंदिरात जावा 15-20 मिनिटं बसा. मम्मीचं पण आमचं एवढी पॉझिटिव्ह वाईब येते. सगळं विचारतो तुम्ही सगळं काय नाही तुमच्या लक्षात काय माझ्या लाईफ नाही काय चाललंय आणि काय नाही. बस तिकडे 15 मिनिटं बसलो आम्ही आणि आता रिटर्न परत आपल्या मालाडा टूरवर मारते आप्पाकडा. गाडीचा हाय बघूया आता. राधे राधे अंकल. राधे बाय. चला आलो गाडीवर. गाडी काढून पटपट निघूया. राधे भैया. आम्ही इस्कॉन मधून आता जस्ट निघालो. आता आम्ही जातोय घरी परत. इस्कॉनचे दर्शन झाले. इस्कॉनच्या समोरचे मंदिराचे पण दर्शन झालेत आणि आम्ही झू सुद्धा जाऊन आलो. तो आता आम्ही चाललो घरी.